मानसिक आरोग्य हा अतिशय मोठा प्रश्न बनलेला आहे. म्हणजे या वर्षी जगामधले साधारण 25% लोक डिप्रेशननी हे झालेले असतील, म्हणजे बाधित झालेले असतील असा एक अंदाज आहे. म्हणजे इंग्लंड अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये साधारण 20% विद्यार्थ्यांना आत्महत्येची भावना केव्हा तरी आलेली आहे. आणि हा आकडा फार मोठा आहे. भारतात सुद्धा विद्यार्थ्यांच्या आत्महत्या हे शेतकऱ्यांच्या आत्महत्येपेक्षाही मोठ्या आहेत. आणि तरुणांमध्ये आत्महत्येचं प्रमाण खूप जास्त आहे सध्या आणि भारतामध्ये. तर हे जे प्रचंड वाढत चाललेलं डिप्रेशन आहे त्याची कारणं काय आहेत हा पहिल्यांदा आपण ते बघितलं पाहिजे. फक्त डिप्रेशन नाही, इतरही मनोचिकार आहेत. इतर म्हणजे अँझायटी आहे, फोबिया आहे, म्हणजे कशाची सतत भीती वाटणं, सतत ताणतणाव वाटणं, नैराश्य वाटणं, हे सगळे विकार केले. बाकी ऑटिझम आणि OCD, BDD, स्किझोफ्रेनिया असे तर आहेतच. पण त्या सगळ्यांची कारणं जी आहेत त्या कारणांमध्ये दोन महत्त्वाचं, एक म्हणजे नेचर आणि नर्चर ज्याला म्हणतो आपण, म्हणजे एक म्हणजे जेनेटिक म्हणजे कारणं असतात, आणि दुसरी म्हणजे वातावरणातली आपली अपब्रिंगिंग ज्या तऱ्हेने होतं, ज्या तऱ्हेने आपली वाढ होते, ज्या तऱ्हेने समाज असतो, या अशी दोन्ही कारणं याला जबाबदार असतात. तर आता ह्याच्यामध्ये झालं काय हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की म्हणजे एरिक फ्रॉम नावाचा एक खूप मोठा सायकॉलॉजिस्ट होऊन गेला. त्यांनी फार सुंदर पुस्तकं लिहिली आहेत. म्हणजे सेन सोसायटी, फिअर ऑफ फ्रीडम, मॅन फॉर हिमसेल्फ, अशा तऱ्हेची खूप चांगली पुस्तकं त्यांनी लिहिली. त्यातलं गाभा त्यातला असा आहे की पूर्वीच्या काळी जेव्हा सरंजामशाही होती किंवा आपल्याकडे म्हणजे खेड्यात आणि शहरात असं का आपण थोडंफार विभाजन केलं, आता नाही, पूर्वीच्या काळी त्यातले इतर आर्थिक आणि सामाजिक बरे वाईट गुण आपण आता नको विचारात घ्यायला, पण मुख्य म्हणजे समजा आपण त्याचं म्हणजे पूर्वीच्या काळी माणसाला सुरक्षितता होती पण स्वातंत्र्य नव्हतं. म्हणजे सुरक्षितता आणि स्वातंत्र्य नेहमी एकमेकांच्या विरुद्ध राहिलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे माणूस एकत्र कुटुंब पद्धतीत होता, खेड्यातली माणसं एकमेकांना ओळखून होती. कुठे काही झालं, घरामध्ये संकट आलं, आर्थिक सामाजिक कुठलंही, की सगळी धावून यायचे. घरामध्ये समजा एखाद्याला काहीतरी नैराश्य आलं किंवा एखाद्याला ऑटिझम झाला किंवा एखाद्याला काहीतरी इव्हन फिजिकल जखमा झाल्या किंवा फिजिकल एक काही जरी झालं असलं तरी सुद्धा सगळं कुटुंब ते सावरून घ्यायचं किंवा आजूबाजूचे लोक मदत करायला यायचे. एक सुरक्षितता होती मानसिक आणि इतर कौटुंबिक. पण त्याला मग स्वातंत्र्य नव्हतं. तो कुठेही गेला तरी इतर लोक विचारायचे, काय कुठे गेला होतास, काय कोणावर प्रेम बसलं तरी सुद्धा त्याला सांगायची हे नव्हती. कारण ते सगळं लगेच बोबाटा व्हायचा, सगळ्या कुटुंबामध्ये चर्चा व्हायची, खेडेगावात चर्चा व्हायची. म्हणजे सुरक्षितता होती पण स्वातंत्र्य नव्हतं. औद्योगिक क्रांती झाली, त्यानंतर उद्योग फोफावले, शहरं वाढली, माणसं खेड्याकडनं शहराकडे धावायला लागली आणि त्यावेळी एकत्र कुटुंब पद्धतीकडनं विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झाली. माणसं सेपरेटली राहायला लागली. आणि म्हणजे माझा एक मित्र विनोदाने म्हणतो की आता म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये नवरा आणि बायको एकत्र राहतात असं इतकं. पण त्यामुळे स्वातंत्र्य वाढलं. मला कुठेही जाऊ शकतो, मी स्वतंत्र आहे. नवरा बायकोमध्ये सुद्धा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी काम करतात, त्यांना स्वातंत्र्य आहे. पण सुरक्षितता गेली. म्हणजे मला काही जरी झालं किंवा मानसिक शारीरिक काही जरी झालं तरी सुद्धा मला कोणी ताबडतोब मदतीला धावून येईल किंवा मी काम करू शकणार नाही अशी पडेल तरी सुद्धा माझी इतर कुटुंब काळजी घेईल, ही सगळी अवस्था पूर्ण मोडकळली. आणि त्यामुळे एकाकीपणा आला, अँझायटी वाढली. कारण एकदा सुरक्षितता गेली म्हटल्यानंतर एक लोनलीनेस आला. आज इंग्लंड सारख्या ठिकाणी एक सर्वे करण्यात आला, म्हणजे एकाकीपणाचं म्हणजे लोनलीनेसचं प्रमाण प्रचंड जास्त आहे. अमेरिकेत सुद्धा प्रचंड जास्त आहे. आणि आता भारतात ते लोन यायला लागलेले आहे. आपण या दोघांच्या मध्ये आहोत. म्हणजे कंप्लीट संपूर्ण शहरीकरण आणि सगळं विभक्त आणि कौटुंब ह्याच्यामध्ये आहोत आपण. अजूनही आपले आई वडील एकत्र राहतात, सासू सुनांचं वगैरे असं सगळं असतं. तर यामध्ये पण हळूहळू आपण त्या टोकाला जातो. त्यामुळे संबंध म्हणजे लोनलीनेस आणि एकाकीपणा प्रचंड वाढणं, आपल्याला कुठलीही सुरक्षितता नाही हे जाणवणं, आणि त्याला आर्थिक पण बाबी आहेत आणि सामाजिक बाबी. मी आता फक्त सामाजिक सांगतो. आर्थिक बाबींमध्ये म्हणजे बेकारी किंवा अर्ध बेकारी
ही प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. आणि त्यामुळे लोकांचं इन्कम जे आहे, म्हणजे जी मिळकत आहे ती प्रचंड कमी आहे. आज 90% लोक, स्टॅटिस्टिक्स भारतातलं 90% लोक कुटुंबाला 25,000च्या खाली किंवा 25,000 जास्तीत जास्त 90%. म्हणजे आता बिहारचं स्टॅटिस्टिक्स बाहेर आलेलं आहे की साधारण 9 कोटी लोकांचं दरडोई उत्पन्न हे 67 रुपये आहे. 67 रुपयात ते 9 कोटी लोक जगतात. हे फक्त एका राज्याचं सांगतोय. तर एकंदरीत परिस्थिती खूप, म्हणजे आपल्याला आज 80 किलो धान्य देऊन 80% लोक, 80 कोटी लोकांना 5 किलो धान्य देऊन जगवावं लागतं. सो परिस्थिती प्रचंड हालाकीची असणं, बेकारी आणि अर्धबेकारी असणं. एक उदाहरण सांगतो. उद्योग आपले जे मारले गेले सगळे, म्हणजे नोटाबंदी, चुकीचा GST आणि त्यानंतर NBFCचं क्रायसिस आणि कोविडमधला क्रायसिस, या सगळ्यामुळे शहरातले उद्योग बंद पडले आणि लोक खेड्याकडे गेले. लोक खेड्यात शेतीकडे काम करायला लागले. त्या शेतीकडे काम करायला लागल्यानंतर जे 3 लोक शेतावर काम करत होते, हा चौथा आणखी येऊन बसला. तर तुम्ही सर्व्हे करायला लागला, तो काय करतो, तो शेतावर काम करतो, तो बेकारच धरला गेलेला नाही, पण प्रत्यक्षात काहीच हातभार लावत नाही, किंवा नुसतं तिघाच्या वेळी 4 काम करतात, पण प्रत्यक्ष मग कामाची वाटणी झाल्यामुळे अर्धबेकारी निर्माण झाली. या सगळ्यामुळे झालं काय की एक आर्थिक प्रचंड तडा आणि आपली नोकरी उद्या जाते की काय, हे झालं कनिष्ठ वर्गाचं, म्हणजे कामगार, शेतकरी. वरच्या वर्गामध्ये सुद्धा, आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर बेकारी आणि कामगार कपात आणि इव्हन IT मध्ये ही झाली. त्यामुळे आर्थिक प्रचंड मोठा तणाव निर्माण झाला. या सगळ्यामुळे डिप्रेशनचं प्रमाण खूप वाढतं आहे. आणि त्या सगळ्याला मग तोंड कसं द्यायचं, तर त्याकरता 2 साधारण उपाय आत्तापर्यंत सुचवले गेले आहेत, की एक औषधं आणि दुसरी म्हणजे सायकोथेरपी. औषधं सायकायट्रिस्ट देतो आणि सायकोथेरपी हे मानसोपचार तज्ज्ञ, आणि औषधं ही मनोविकार तज्ज्ञ म्हणजे सायकायट्रिस्ट देतात. आता त्यामध्ये म्हणजे खूप मोठा प्रश्न असा आहे की याची उपयुक्तता किती आहे, किंवा कुठलं औषध द्यावं आणि कुठल्या तऱ्हेची थेरपी वापरावी, ह्याच्यामध्ये प्रचंड चॉईसेस आहेत आज. म्हणजे औषधांमध्येच एक 30, 40, 50 अशी औषधं आहेत आज. अँटी डिप्रेशन्स किंवा अँटी एन्झायटी अशी सगळं. तुला कुठलं औषध द्यायचं, तर सायकॅट्रिस्ट सुद्धा आत्तापर्यंत सगळं ट्रायल अँड एरर नाही करायचं. हा मॉलिक्यूल चालतोय का, नाही मग तो मॉलिक्यूल, आणि त्यामध्ये खूप वेळ जायचा. एक सहज स्टॅटिस्टिक्स सांगतो. बऱ्याच वेळा अमेरिकेतलं स्टॅटिस्टिक्स सांगतो की अमेरिकेमध्ये आपल्याला नैराश्य येते किंवा एन्झायटी वाटते हे कळल्यापासून आपण हेल्प मागणं, म्हणजे डॉक्टरची गोळ्या किंवा थेरपिस्टची म्हणजे सेशन्स किंवा मानसोपचार हे हे त्याच्याकडे जाणं, ह्याच्यामध्ये 11 वर्षांचं हे पडलेलं आहे. म्हणजे ॲव्हरेज टाईम 11 वर्ष अमेरिकेत सुद्धा. कारण माणसं अंगावर काढतात, काही नाही, काय होत नाही आहे. कारण डिप्रेशनची जो लक्षण आहे चिकार आहे. भूक न लागणं, अति झोप येणं, नंतर काही न करावं असं वाटणं, उत्साह कमी होणं, नंतर म्हणजे मोटिवेशन नसणं, उत्साह कमी होणं, सारखं आयुष्याला काय अर्थ नाही असं वाटणं, किंवा सेल्फ एस्टीम कमी होणं, स्वतःला जी व्हॅल्यू आपण ते निरर्थक आहोत, आत्महत्येचे विचार डोक्यात येणं, अशा तऱ्हेची अनेक लक्षणं. कुठल्याही गोष्टीने एकदम चिंता वाढणं, म्हणजे रस्ता क्रॉस करताना सुद्धा हे जे आहे, तर हे लक्षणं थोडीफार दिसायला लागल्यापासून ते मदत मागण्यापर्यंत 11 वर्ष गेलेले कित्येक वेळा. तर हा जो पिरियड आहे, आता ह्याच्यानंतर ही मदत का मागत नाहीत लोक, तर एक तर स्टिग्मा आहे त्याच्याविषयी की काहीतरी आपण वेडे आहोत की काय असं. तर तो स्टिग्मा काढणं फार गरजेचं आहे. म्हणजे आपल्या चळवळींनी पहिली गोष्ट ताबडतोब मदत मागा, ताबडतोब उपचार घ्या, ह्याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. पहिली गोष्ट. आपण अजूनही प्रचंड स्टिग्मा, हे इंग्लंड अमेरिकेचं सांगतोय. भारतात तर लोक सगळे काही नाही, काही होत नाही, वेड्यासारखं असंच करतो, असं कुटुंबामध्ये दुर्लक्ष करणं, स्वतः आपण दुर्लक्ष करणं, असं सगळं होतं. तर हा पिरियड जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि
मुख्य म्हणजे काय की त्याची लक्षणं एवढी वेगवेगळी, आणि औषधं वेगवेगळ्या, सायकोथेरपीची पण सुद्धा चिक्कार, म्हणजे बिहेवियरल थेरपी, कॉग्निटिव्ह थेरपी, फ्रॉइडियन सायकोथेरपी, ग्रुप थेरपी, फॅमिली थेरपी, चिक्कार. माझ्या सायकोथेरपी पुस्तकामध्ये सगळ्याची ती लिहिलेली आहे, 40-50 म्हणजे अनेक तऱ्हेच्या थेरपी. ती कुठली वापरायची? तर प्रत्येक पेशंटला एकच औषध चालेल आणि एकाच तऱ्हेची थेरपी चालेल हे आता मान्य नाही. तर ती थेरपी कुठली वापरायची ह्याच्याकरता पहिल्यांदा आज डेटा ड्रिव्हन थेरपी त्याला म्हणतात, आणि तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप मोठा भाग आहे. म्हणजे कसं का आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मुख्य भाग असा की डेटा गोळा करायचा, तो ॲनलाइज करायचा, पण तो ॲनलाइज करून त्याच्यावरनं रिझल्ट किंवा त्याच्यावरनं उत्तरं शोधायची. मग डेटामधले पॅटर्न शोधणं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अगदी थोडक्यात सांगायचं, आता बुद्धीचे अनेक प्रकार आहेत, 6-7 प्रकार आहेत. ते गार्डनर नावाच्या माणसाने सांगितले, माझ्या मनात नावाच्या पुस्तकात दिलेले. म्युझिकल इंटेलिजन्स, स्पॅशल इंटेलिजन्स, म्हणजे स्पेसचं हे जे आर्किटेक्ट्सना आणि चित्रकारांना लागतं, म्युझिकल इंटेलिजन्स असतो. अशा अनेक इंटेलिजन्सचे प्रकार आहेत. आपण फक्त एकच इंटेलिजन्सला महत्त्व देतो, म्हणजे 1, 3, 5, 7 पुढचा आकडा कुठला, आपण टेस्ट घेतो मुलांच्या, तर त्या पॅटर्न त्याला ओळखता येतोय का? किंवा ऑड मॅन आउट, म्हणजे वेगवेगळी चित्र असतात, तर वेगळ्या तऱ्हेचं कुठलं चित्र शोधा म्हणतो, म्हणजे त्याला अशा तऱ्हेचं इंटेलिजन्स आपण वापरतो. पण म्हणजे इंटेलिजन्सचं इव्हन एवढंच जरी व्याख्या आपण ठेवली तरी डेटावरनं पॅटर्न शोधणं, म्हणजे 1, 3, 5, 7 डेटा दिलेला आहे, तर पुढचं 9 आकडा, की त्या 2-2चं अंतर आहे किंवा ते सगळे विषम संख्या आहेत, हे त्याला कळलं, म्हणजे त्याला पॅटर्न कळला, मी त्याला बुद्धिमान. तर हा जो प्रकार आहे तो AI मध्ये तो डेटामधनं पॅटर्न शोधणं आणि डेटामधनं वेगवेगळं उत्तरं शोधणं, याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं आपण सध्या पुरतं आहे. तर आता काय चाललेलं आहे, म्हणजे 2015 पासून इंग्लंडमध्ये त्याच्यावर खूप मोठा रिसर्च झाला, आणि त्यांनी काय केलं की प्रत्येक पेशंटचं ही जी लक्षणं आहेत त्यातली लक्षणं कुठली किती प्रमाणात आहेत, म्हणजे मला बाहेर त्याची भीती वाटते, किती वेळा, कुठल्या वेळी आणि किती प्रमाणात वाटते, मला झोप येत नाही, हे किती वेळा आणि किती काळ, किंवा आठवडाभर झोप येते, महिनाभर झोप येते, किंवा काय रात्री झोप येते, दिवसा झोप येते, ह्याचा पॅटर्न काय आहे, मला चिंता किंवा अँझायटी वाटते, ह्याचा पॅटर्न दिवसातला केव्हा आणि किती प्रमाणात आणि कुठल्या वेळी नुसतं टाईम नव्हे, किंवा जेवताना किंवा झोपताना किंवा कोणाशी बोलताना किंवा मला भाषण करताना किंवा काही, तर कुठला विशिष्ट तऱ्हेचा सिनेमा बघताना, हे अशा वेगवेगळ्या ग्रॅन्युलर म्हणतात, नुसती चिंता नाही, किंवा काय केल्यावर अशा सगळा डेटा हजारो लोकांचा गोळा करून त्याच्यावरून त्यांनी, कारण फक्त डिप्रेशन म्हटलं सगळी लक्षणं प्रत्येकाला दिसतीच नाही, प्रत्येकाला वेगवेगळ्या पर्सेंटेजमध्ये ती दिसतात. त्यामध्ये कोणाला कुठल्या तऱ्हेची ती लक्षणं दिसली आणि त्याच्यावर मग कुठली गोळी उपयोगी पडली, त्याच्यावर कुठली थेरपी उपयोगी पडली, हे सगळं हजारो पेशंट्सवर डेटा गोळा करून त्यांनी मग आता त्या डेटामधले पॅटर्न्स शोधले. त्यामुळे काय झालं की ट्रायल अँड एरर म्हणून आपल्याला ते एक गोळी ती गोळी किंवा ही थेरपी ती थेरपी असं करत जायचे अनेक वर्ष जातात. त्यावेळेला त्याचा तो एकदम कॉम्प्रेस व्हायला सुरुवात झाली आणि त्याची इफेक्टिव्हिटी खूप वाढली. म्हणजे आत्ता 2015 ते 2019 इंग्लंडमधलं स्टॅटिस्टिक्स आहे. एक लक्षात ठेवा की त्याच्या 2015 त्यांना असं आढळलं की ही औषधं किंवा थेरपी यांनी फक्त 50%च रिझल्ट्स येत आहेत, हे त्यांचं स्टॅटिस्टिक्स होतं. त्यानंतर त्यांनी हे डेटा ड्रिव्हन अप्रोच करायला सुरुवात केली की आपण डेटा वापरून त्याला पॅटर्न शोधून त्याच्यावरून आपण थेरपी कुठली द्यायची आणि हे कुठलं द्यायचं हे करायला त्यांनी सुरुवात केली. त्याच्यावरून 2015 ते 2019 50%चं प्रमाण हे 60%वर गेलं. म्हणजे आता 60% लोक हे बरे म्हणजे बऱ्यापैकी त्यांची लक्षणं कमी व्हायला सुरुवात झाली. आणि हे 2019 आता गंमत अशी झाली की आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये पहिल्यांदा रूल बेस्ड सिस्टम होती की म्हणजे आता डॉक्टर आणि थेरपिस्ट, तर थेरपिस्ट कसा हे करतो, औषध हा भाग सोडून जाऊ, पण सध्या फक्त थेरपी बघूया. तर मला समजा काही झालं असेल तर मी थेरपिस्टकडे जातो आणि थेरपिस्ट मला प्रश्न विचारतो आणि मी उत्तरं देतो. अशा अनेक थेरपीची सेशन्स बघून त्यांनी ते सगळं कम्प्युटरमध्ये ते ज्ञान भरायचा प्रयत्न केला आणि ते ज्ञान भरून तो तशा तऱ्हेचे प्रश्न विचारायला लागलो. म्हणजे थेरपीचे जो चॅट जो संपूर्ण AIचं जे यंत्र असतं ते तशा तऱ्हेचे प्रश्न विचारायला लागले.
की हां तुला काय झालं आहे. मी म्हणेन मला फार नर्वस वाटतं. मग तो म्हणतो की का नर्वस वाटतं. मग तो मग तो काय मग केव्हा नर्वस वाटतं. मग तू मला आत्ता फारच हे होतं काहीतरी करावंसं वाटतंय भयंकर. मग तो विचार करतो तो सांगतो की तो एक डीप ब्रेथ घे, अगदी मोठा श्वास घे, स्वतःला शांत कर, एक नुसतं बाहेर एक चालून ये वगैरे असं. हे तर जसं थेरपिस्ट किंवा डॉक्टर सांगेल ते ऑब्झर्व करून तशा तसे नियम त्यांनी त्या कम्प्युटरमध्ये घातले. त्याला रूल बेस्ड सिस्टम म्हणतात. पण ते फार अपुरे पडायला लागले. तर आता चॅटबॉट जे आहेत ते लार्ज लँग्वेज मॉडेल्स, मग ते जनरेटिव्ह ए आय करतात, ते जनरेट करतात. तर ते काय आता म्हणजे ए आय हे स्वतः शिकत जातं. आत्तापर्यंत कसं की आपण जे रूल दिलेले आहेत म्हणजे थेरपिस्ट किंवा डॉक्टर जसं करतो तसे रूल, आणि हे वकील डॉक्टर इंजिनियर सगळ्यांचे रूल बेस्ड सिस्टम त्यांना एक्सपर्ट सिस्टम्स म्हणायचे. तर अशा तरी सिस्टम त्यांनी बनवलं. मग एलिझा का काय त्या लक्षात नाही, त्यांनी एक सिस्टम बनवली होती आणि त्या सिस्टमप्रमाणे ते जसं थेरपिस्ट प्रश्न विचारेल तसे प्रश्न विचारायचे. कारण काय माहिती आहे का, फ्रॉइडचं याचं पण टॉकिंग थेरपी त्याला म्हणतात. त्याला फक्त बोलायला लावलं, एक्सप्रेस करायला लावलं, भडाभडा आपल्याला सगळं त्याने सांगितलं तरी निम्मं त्याचं हे होतं. अशी तर थेरपी होती. आणि त्यावेळेला थेरपिस्टनी फक्त असे सजेस्टिव्ह फक्त प्रश्न विचारते. तो कधी बोलत असेल की माझं असं भांडण झालं घरामध्ये, प्रचंड मला राग आला, मी खुर्च्या मोडल्या, मग तर तुला एवढा राग का आला असा प्रश्न. मग ती मेकॅनिकल असतं. ती मेकॅनिकल प्रश्न डॉक्टर जसं विचारेल तसं कम्प्युटर फीड केलेलं असतं, तसं तो प्रश्न विचारतो. त्यामुळे त्याला सगळं तो आवाज माणसाचा काढला त्या सिस्टम त्याला कळत नाही की तो माणूस बोलतोय का काय बोलतोय, किंवा त्याला माहिती असतं की तो माणूस बोलतोय पण तो माणसाशी बोलत असतो. आणि तो त्याप्रमाणे उत्तरं देतो. ती उत्तरं घेऊन तो पुढचा प्रश्न विचारतो की तुला राग केव्हा आला होता, जेवताना आला होता का काय. जसा थेरपिस्ट विचारेल तसे प्रश्न तो विचारत जातो, ती उत्तर आत घेत जातो. आता ते फक्त उत्तर दिल्यामुळे म्हणजे आपण बोलल्यामुळे मन साफ झाल्यामुळे कित्येक लोकांना ते बरं वाटायचं. आता ए आयचं जे युग आहे ते जनरेटिव्ह ए आयचं म्हणजे चॅट जीपीटी, जेमिनी, ग्रॉक वगैरे जी सगळी टूल्स आलेले आहेत ती स्वतः शिकत जातात आणि ते शिकत जाऊन ते आणखीन जनरेट करतात नवीन प्रश्न उठून त्याची उत्तरं शोधतात. ते उत्तरावरून ते शिकत जातं. ते शिकण्याकरता त्यांना प्रचंड आत्तापर्यंत थेरपी सेशनचा डेटा वगैरे सगळा दिलेला असतो त्यांना. त्यामुळे ते वापरून तो प्रश्न विचारतो. प्रश्न विचारल्यानंतर त्याची उत्तरं घेतो. ते उत्तर घेतल्यानंतर आणखीन नवं शिकतो, आणखीन नवीन प्रश्न विचारतो जास्त इंटेलिजंटली. तर आता ते GPT-3, GPT-4, GPT-5 याच्यामुळे त्यामध्ये बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत. आणि त्यामुळे एक तर मेडिसिन कुठलं द्यावं आणि थेरपी कुठली द्यावी ही, आणि त्यानंतर एक चॅटबॉट म्हणजे त्याला सपोर्ट करणारं एक बॉट ही आता तयार होत आहेत, ती झालेली आहेत बरीचशी. आता या सगळ्यामध्ये फायदे आणि तोटे सांगतो. त्याचे फायदे असे आहेत की आणि बॉट्स पुढच्या याच्यात आणखीन प्रगत होत जातील. तर मग एक प्रश्न पडतो की या बॉट्समुळे थेरपिस्ट हा रिप्लेस होईल का, की थेरपिस्टची गरजच राहणार नाही का. तर तसं मुळीच नाही आहे. कारण काय असतं की तो ह्युमन टच जो असतो आणि थेरपिस्ट प्रश्न जरी आता बॉट बऱ्यापैकी इंटेलिजंटली तसे ह्युमन थेरपिस्ट विचारेल तसे विचारायला शिकेल तो पुढे, यात काही शंका नाही. पण तरी तो बॉडी लँग्वेज जो ऑब्झर्व करतो मग तो सारखा हे करता हात असे थरथर करतोय, तो सारखा पाय हे म्हणजे अस्वस्थता, त्या चेहऱ्यावरचे भाव हे ओळखणं, त्यानंतर त्याला धीर देणं, हे धीर देणं चॅटबॉट करू शकतो. पण प्रत्यक्ष ह्युमन जर समोर असेल तर त्यांनी जो धीर मिळतो तो यंत्रामुळे मिळू शकेल का असं लोकांना अजून वाटतं. त्यामुळे म्हणजे मला स्वतःला असं वाटतं की लोअर लेवलचे जे हे आहेत म्हणजे एलिमेंटरी प्रश्न विचारणं, त्याची उत्तरं घेणं, हे सगळं बॉट करू शकेल पुढे सुद्धा. आणि आता ते जास्त प्रगत तऱ्हेने करू शकेल. किंवा लोअर लेवलच्या ज्या चिंता आहेत त्या दूर पण करू शकेल. कित्येक वेळा तो मदत पण करू शकेल. कित्येक जर अतिशय तीव्र नसेल तर लोअर लेवलचे जे बॉट म्हणजे त्याला चॅटबॉट म्हणतात ए आयचे, तर चॅटबॉटचे खऱ्या अर्थाने ते बरं पण करू शकेल. पण थोडं जर का तीव्र असेल तर त्याला ह्युमन टच आणि ह्युमन इंटरव्हेन्शन लागेलच. त्यामुळे त्यांना रिप्लेस आपल्याला करता नाही. पण त्या ठिकाणी मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे की डेटा ड्रिव्हन जर का अप्रोच केला तर कुठली थेरपी उपयोगी, इतक्या थेरपीचे प्रकार आहेत. ते ट्रायल अँड एरर करत बसायचं, अनेक सेशननंतर अनेक वर्ष तर घालवायचे. तर त्यामुळे ते कुठली थेरपी उपयोगी पडेल थेरपिस्टना आणि सायकायट्रिस्टना, कुठलं औषध उपयोगी पडेल ह्याच्याकरता आता डेटा ड्रिव्हन अप्रोच सुरू झाला. त्यामुळे तो काळ आता कॉम्प्रेस होत चाललेला आहे. पण पूर्णपणे सायकोथेरपिस्टला रिप्लेस करता येईल असं अजूनही चित्र उभं राहिलेलं नाही. पण त्याचा फायदा काय आहे मग? त्याचा फायदा असा आहे की आज ज्यांना गरज आहे
त्याच्या अतिशय कमी टक्केवारी लोकांनाच ती थेरपी मिळते किंवा डॉक्टरांकडे जाणं शक्य असतं. एक तर डॉक्टरला वेळ नसतो. एक डॉक्टर 70 OPDमध्ये 70-100 पेशंट्स बघतात माझ्या माहितीकडून. आता प्रत्येकाकडे असं मी सायकायट्रिस्ट म्हणतो. सायकायट्रिस्ट जे आहेत मग ते आता सगळं पटपट तुला काय होतं, मी ही गोळी लिहून देतात. मग काही आठवडे 2 आठवडे पुन्हा तो म्हणतो की नाही बरं झालं, मग तू दुसरी गोळी. असं कसं तर सायकायट्रिस्टला वेळच नसतो 100 पेशंट बघणं एकेका वेळी. तर ते त्यामुळे सायकायट्रिस्ट ॲक्सेसिबिलिटी ज्याला म्हणतात की ती थेरपी. आणि हे शहरात खेड्यात काय करणार. अमेरिकेतल्या खेड्यात सुद्धा आज सायकॅट्रिस्ट. मी आज तुम्हाला एक स्टॅटिस्टिक्स सांगतो की जेवढी सायकॅट्रिस्टची गरज आहे किंवा सायकोथेरपिस्टची गरज आहे त्याच्या 1% सुद्धा आपल्याकडे नाही. म्हणजे इतकी इनफॅक्ट काही ठिकाणी 1% सुद्धा नाही. एकंदरच मेडिकल फील्डमध्ये नर्सेसचं, डॉक्टर्सचं, सायकोथेरपिस्ट हे जे अवेलेबिलिटी म्हणजे जेवढी आहेत आणि जितक्याची गरज आहे त्याचं प्रपोर्शन इतकं कमी आहे, प्रचंड कमी आहे. म्हणजे सायकॅट्रीमध्ये MD सायकॅट्रीमध्ये ज्या सीट्स आहेत आपल्या अवेलेबल त्या सीट्सच मुळी इतक्या कमी आहेत. म्हणजे कारण शिकवणारे किती आहे तर असं सगळं आहे. आणि त्यामुळे जेवढी गरज आहे त्याच्या अत्यंत कमी सायकॅट्रिस्ट बाहेर पडतात, अत्यंत कमी. मग खेडोपाडी कसं पोचणार. मग लोकांनी ऑनलाईन काउन्सिलिंग, ऑनलाईन मेडिसिन हे सगळं सुरू केलं. आता ऑनलाईन मेडिसिन होऊ शकतं, गोळी कुठली बदलायची म्हणतो, पण ऑनलाईन थेरपी किती ऑनलाईन थेरपीसुद्धा बऱ्यापैकी युजफुल होऊ शकते असं लक्षात आलेलं आहे. पण ती किती अजून लोकांपर्यंत पोचते. म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून मग तो आता म्हणजे माझं म्हणणं असं की व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करून संपूर्ण तुमचं शरीर दिसलं, फक्त इथपर्यंत दिसलं तर कळणार नाही, पण संपूर्ण शरीर दिसतंय आणि थेरपीस्ट बसलेला आहे तर तुम्हाला हालचाल तो करतोय, तो अस्वस्थ, हे सगळं दिसू शकेल. पण तरी कोणती ह्युमन बिईंग बसलेला आहे तिकडे. आता उद्याच्या जगात जेव्हा AI हा कम्प्युटर विजन जसं तुमचं खूप प्रगत होईल, पण आपली दृष्टी जी आहे ती इतकी कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे आपण जे बघतो त्याच्यानंतर मेंदूला संवेदना हे जातो आणि त्यानंतर आपण ॲक्ट करतो, हे इतकं कॉम्प्लेक्स आहे. त्यामुळे ह्युमन बिईंगला रिप्लेस करणं कम्प्युटरने हे जे स्वप्न आहे त्याला AI सुपर इंटेलिजन्स म्हणतात. पण ते येईल या शतकाच्या शेवटी येईल असं वाटलं होतं लोकांना, तर काही वर्षातच येईल असं म्हणतात. कारण रोबोला तर दिसायला बऱ्यापैकी लागलेलं आहे, तो बऱ्यापैकी हे करतो, घरभर फिरतो, काही करतो, उड्या मारतो सगळं. तर ती दृष्टी जर का त्याला आली तर तिकडनं कॅमेराने बघतोय आपण इथनं मुंबईहून आणि कुठेतरी परभणीमध्ये एक पेशंट आहे, तो सांगतोय, तो सर्व ऑब्झर्व करून ते टिपणं त्याला एक 5-10-15 वर्ष जावी लागतील. पण ते जर का गेलं, मी पुढचं सांगतोय, तर मात्र तो ते टिपून सुद्धा म्हणजे ह्युमन जे बॉडी लँग्वेजचे सायकोथेरपिस्ट सगळं ते बघेल, ते ऑब्झर्व करून त्याच्यावरनं कन्क्लुजन काढणं पुढच्या काही वर्षात ते शक्य होईल असं मला वाटतं. तर ॲक्सेसिबिलिटीचा जो प्रश्न आहे त्याच्याकरता AI किंवा एकंदर टेक्नॉलॉजी ही प्रचंड उपयोगी पडणार आहे. कारण खेडोपाडी पोचणार कसं सायकोथेरपिस्टने किंवा डॉक्टर्सने, त्याच्याकरता हे ऑनलाईन आणि त्याच्याकरता हे जसं जसं व्हिडिओ सुद्धा जास्त प्रगत होईल तसं ते जास्त हे होईल. पण तरीसुद्धा त्याचं ते ॲनालिसिस करून ते आपण बरोबर ट्रीटमेंट देतोय की नाही ह्याचं कुठेतरी सुपरविजन माणसाचीच लागेल असं माझं स्वतःचं मत आहे. संपूर्ण यंत्रावर अवलंबून राहता येणार नाही, पण त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर आणि त्याचा उपयोग हा खूप मोठ्या प्रमाणावर होऊ शकेल. दुसरी गोष्ट त्याचा फायदा असा होईल की माणसाशी बोलताना कित्येक वेळा पेशंट हा घाबरतो किंवा स्वतःचं मन पूर्णपणे मोकळं करू शकत नाही, की मला अमुक आकर्षण वाटतं, हे सांगताना तर लाज वाटते कित्येक वेळा, की मी माझ्या मुलाला खूप बेदम मारतो, नंतर मारल्यानंतर मलाच नर्वस ब्रेकडाऊन होतो, मुलगासुद्धा रडत बसतो. आता हे त्याच्यावर सांगतो त्याला गिल्ट वाटतं, त्याला कुठेतरी आपण चुकीचं करतो असं वाटतं. यंत्राशी बोलताना त्याला काही वाटणार नाही. आता अनुभव असा आहे की AIच्या चॅटबॉट्सशी बोलताना लोक मन मोकळेपणाने बोलतात. आता प्रश्न असा आहे की त्यामुळे डेटा गोळा करणं की त्याला खरंच काय होतंय आणि त्यामुळे या लक्षणांपैकी कुठली लक्षणं जास्त होत आहेत. आता डेटाचा जो असं आहे की गोळ्या किंवा थेरपी दोन तुम्हाला सांगितलं, दोन्ही वापरावं लागतं असं मला वाटतं. तर थेरपीवर कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी CBT जी आहे ते सध्या खूप पॉप्युलर आहे. एलिसनी काढली आणि ते आता सध्या प्रचंड पॉप्युलर. बरेच लोक CBT वापरतात. त्यातलं REBT सगळ्यात महत्त्वाची एक थेरपी आहे.
रॅशनल इमोटिव्ह आणि त्या ठिकाणी रॅशनॅलिटी जी आपण सगळे मानतो, विवेकवाद, आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं असं की आपल्या भावना बुद्धीने कंट्रोल करणं, म्हणजे बुद्धीने विचार सातत्याने की हे आपण करावं की नाही. तर तो त्याच्याकडे आपण नको जायला, पण मुख्य म्हणजे तो सगळ्यात पॉप्युलर. पण थेरपी इतक्या मोठ्या वेगवेगळ्या तर ती थेरपी चूज करणं आणि औषधं चूज करणं ह्याचं कॉम्प्रेस होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि ते होणं ही ते करतात काय की ही जी लक्षणं आहेत ही अनेक, भूक न लागणं, झोप न लागणं, अति झोप लागणं, काही न करावं असं वाटणं, मोटिवेशन नसणं, आत्महत्येचा विचार येणं, काही शिकावंसं न वाटणं, भीती वाटणं, घाम येणं, अशी 10, 12, 15 जी काही लक्षणं ती कुठली सगळ्यात जास्त तुम्हाला येत आहेत ह्याचा ग्राफ ते काढतात, म्हणजे संबंध. आणि दर आठवड्यानंतर किंवा थेरपीनंतर ते ग्राफ ते हे करतात. आता तर चॅटबॉटमध्ये तुम्ही जे बोलता त्याचं ॲनालिसिस ताबडतोब AI करतं की त्या ॲनालिसिसवरनं तुम्हाला त्याचा किती परिणाम होतोय, कुठल्या थेरपीचा, हे सुद्धा बरोबर ते काढू शकतात. त्यामुळे काही दिवसातच ते संपूर्ण तसं त्या डेटाचं ॲनालिसिस करून आणि इथं आत्तापर्यंत हजारो पेशंटच्या डेटाशी कम्पेअर करून ते त्या ताबडतोब तुम्हाला कुठलं इफेक्टिव्ह ठरेल हे करू. हे फार मोठं मला वाटतं एक हे. पण तरी ह्युमन इंटरव्हेन्शन हे लागेलच, त्यांना रिप्लेस करता येणार नाही, हे ॲनालाइज करतात. पण महत्त्वाचा भाग असा की माणसाशी ते बोलू शकत नव्हते, ते उघडपणे बोलू, मला काही की मला अनेक अशी स्वप्न पडतात आणि मला अगदी लग्न झालेलं असेल तरी सुद्धा मला प्रत्येकाविषयी याच्याविषयी आकर्षण वाटतं, अमुक वाटतं, तमुक वाटतं, किंवा मला खून करायचं वाटतो, मला कोणाच तरी रेप करण्याची मला भावना आहे, हे समजा तरी येत असेल तर तो बोलू शकणार नाही, काही गिल्ट वाटेल त्याला बोलतात. पण तो त्याच्याशी बोलताना ते मोकळेपणाने तो बोलू शकतो, हे त्यातलं सगळं. आणि त्याच्यावरनं मग ते त्या कुठल्या लक्षणांचं सगळ्यात जास्त प्रपोर्शन आहे हे बघून मग ते थेरपी वगैरे शिकवू शकतो. हे त्यातलं खूप महत्त्वाचं आहे. हे दोन्ही म्हणजे चांगले वाईट. आता यामध्ये टेक्नॉलॉजी कुठे वापरता येईल आणि कुठे, आता आणखी दुसरा जेनेटिक्सचा काय संबंध ते सांगतो की कित्येक विकारांमध्ये जेनेटिक्सचे कारणीभूत. आता ऑटिझममध्ये उदाहरण किती 3 जीन्स ते बघायला लागेल मला, पण काही ठराविक जीन्स हे कारणीभूत आहेत, त्याच्यामध्ये विकृती आल्यामुळे ते. आता आपलं ह्युमन जिनोम प्रोजेक्ट हा 2000 साली होणार होता, 2003 साली होणार होता, तो 2000 सालीच तो पूर्ण झाला. त्याचं कारण कम्प्युटर सिम्युलेशन. मग त्यावेळेला जरा मोठ्याने बोलू नका, मोठ्याने बोलू नका. तर त्यावेळेला ते कम्प्युटर सिम्युलेशननी ते सगळं होऊ शकलं असं त्यांनी बिल क्लिंटन त्यावेळेला अमेरिकेत TV वरून सांगत होता. मी अमेरिकेत होतो त्यावेळेला. ह्याचं कारण असं की आपल्या याच्यात अक्षरशः जे सगळे जीन्स असतात त्यांचं सिक्वेन्सिंग करणं हे काम होतं. त्या शेकडो सायंटिस्ट, जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट त्याला कामी लागत होते, जगातले सगळे. तर हेडक्वार्टर्स वॉशिंग्टनला होतं आणि ते सिक्वेन्सिंग 2003 साली होणार होतं, पण 2000 सालीच ते झालं. कम्प्युटर सिम्युलेशनमुळे ते खूप लवकर झालं. आता प्रश्न असा आहे की आपल्याला जरी कळलं की DNA मध्ये तो जीन्सचा सिक्वेन्सच असतो, पण त्याच्या कुठल्या जीन्समुळे त्या विकृतीमुळे, त्याच्यात काही बिघाड झाल्यामुळे कुठले विकार झाले हे शोधणं म्हणजे मॅन्युअली भयानक. आता प्रत्येकाचा आपल्याला जेनेटिक सिक्वेन्स मिळवता येतो बरं, काही $डॉलर्स देऊन अमेरिकेमध्ये, माझा स्वतःचा जेनेटिक सिक्वेन्स द्या वगैरे. पण त्यातल्या कुठल्या जीन्समध्ये काय विकार आहे आणि त्यातल्या कुठल्या विकारांमुळे कुठला रोग झालेला आहे हे कळायला आपलं प्रचंड परम्युटेशन कॉम्बिनेशन ना, की हे बघू, कारण त्यात लाखो गोष्टी आपल्याला कम्पेअर कराव्या लागतात. तर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे आणि उद्याच्या क्वांटम कम्प्युटिंगमुळे, कारण क्वांटम कम्प्युटिंगमध्ये एकाच वेळी अनेक गोष्टी पॅरली हजारो गोष्टी कम्पेअर करू शकतात. आता त्याला क्युबिट्स म्हणतात. आपण कम्प्युटरमध्ये जे बिट्स असतात तसे तिकडे क्युबिट्स असतात. त्याचा आपण ते क्युबिट्स 100 क्युबिट्सपर्यंत आलेले आहेत. पण आता आणखीन ते जसं ते वाढत जातील तसं ते एकाच वेळी अनेक गोष्टी कम्पेअर करणं आणि अनेक गोष्टी ॲनलाइज करणं शक्य होईल. त्यामुळे AI आणि क्वांटम कम्प्युटिंगमुळे पुढच्या काही वर्षात प्रचंड मोठा फरक पडणार आहे आणि कुठल्या जीन्समुळे ते हे झालं हे आपल्याला शोधता येणार आहे. आता कुठल्याही विकारामध्ये किंवा कुठले शारीरिक किंवा मानसिक ह्याच्यामध्ये प्रोटीन्स हे फार महत्त्वाचं असतं. आपलं आयुष्यच म्हणजे प्रोटीनवर अवलंबून असतं. तर डेमिस हसबीस जो आहे तो गुगलचं जेमिनी जे आहे, आपण जेमिनी चॅटबॉट आहे,
तर ते गुगलचा तो CEO आहे डेमिस हसबीस. तर ते आता डेटावरनं पॅटर्न शोधणं ह्याच्याकरता डीप लर्निंग हा जो प्रकार आहे, मशीन लर्निंगचा भाग आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये मशीन लर्निंग, रोबोटिक्स, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, एक्सपर्ट असे बरेच भाग आहेत. त्यातला मशीन लर्निंगचा एक डीप लर्निंग भाग आहे. त्या डीप लर्निंगमध्ये बॅक प्रॉपगेशनचा अल्गोरिदम काढला तो जेफ्री हिंटन नावाचा. त्याला फिजिक्सचं नोबेल प्राईज मिळालं हा काढल्यामुळे. कारण डीप लर्निंगमुळे ते पॅटर्न शोधणं आणि ते सगळं फेस रिकॉग्निशन आणि सगळं सुरू झालं. त्यामुळे ड्रायव्हरलेस कार मोठी क्रांती झाली. पण डेमिस हसबीसला केमिस्ट्रीचं नोबेल पारितोषिक त्याच वर्षी मिळालं. आणि कारण त्यांनी प्रोटीन फोल्डिंगचं सगळं विज्ञान उलगडलं AIचा वापर करून. आता प्रोटीन फोल्डिंगचं जर का त्यांनी विज्ञान उलगडलं असेल तर कुठल्या विकाराला कुठला प्रोटीन उपयोगी पडतो त्याचं डिझाईन हे उद्याच्या AIमुळे आपल्याला शक्य होईल. पहिली गोष्ट AI आणि क्वांटममुळे त्या विकाराचं जेनेटिक्स आणि इतर अनेक गोष्टींवर प्रकाश पडेल. आणि या प्रोटीन फोल्डिंगमुळे त्याच्यावर उपायही शोधता येतील. डेमिस हसबीसचे तुम्ही यूट्यूब व्हिडिओ बघा. तो नोबेल लॉरेट आहे, असं फालतू नाही मनुष्य नाही. तो त्याचं विधान असं मी चाटच पडलो की पुढच्या 10 वर्षात आत्ता असलेले नोन विकारांवरती आपण मात करू असं तो म्हणतो. मात करू म्हणजे कॅन्सर असेल, अल्झायमर असेल, काही विकार, त्या सगळ्यांवरती इतका प्रचंड मोठा डेटा गोळा करून त्याचा ॲनालाइज करून आणि ते इतक्या प्रोटीनवरती रिसर्च करून पुढच्या 10 वर्षात आपण आत्ता नोन असलेले सगळ्या विकारांवर मात करू. माझा त्याच्यावर विश्वास नाही. मला वाटतं 10 नाही आणखी 20 लागतील काय. आणि सगळ्यांवर मात करू की ते मला माहीत नाही. बऱ्याच वेळी स्टेटमेंट्स केली जातात का ते सगळ्यांचे शेअर्स वाढावेत असेही हेतू असतात त्याच्यामध्ये. पण तो नोबेल लॉरेट म्हणतो तेव्हा त्याला आपण महत्त्व दिलं पाहिजे. आता त्यामुळे AIचा फायदा किंवा टेक्नॉलॉजीचा फायदा हा हे कशामुळे झालेलं आहे. म्हणजे डिप्रेशनसुद्धा बरं का, डिप्रेशन मेंदूतली शेवटी रसायनं बदलत असतात. त्याला कारणं पुन्हा मगाशी सांगितली तशी जेनेटिक पण असू शकतात आणि ती ॲक्वायर्ड पण असू शकतात. म्हणजे सोशल मी पहिल्यापासून म्हणून सुरुवात केली, इकॉनॉमिक आणि सोशल वगैरे. या दोन्हीचा काय परिणाम आहे हे शोधण्याकरता आणि त्याच्यावर उपाय शोधण्याकरता उद्या टेक्नॉलॉजीचा वापर भरपूर प्रमाणात होऊ शकतो. अर्थात त्यामुळे मग इतर नवीन विकार निर्माण होतील का वगैरे असे आणखी प्रकार आहेत. तर आता म्हणजे थोडक्यात टेक्नॉलॉजीचं मानसिक उपचारांवर सायकोथेरपीजवर काय परिणाम होऊ शकतो हे आपण सांगितलं. पण मला असं वाटतं या सगळ्याच्या मध्ये बेसिक प्रश्न विचारला पाहिजे जो एरिक फ्रॉमने विचारला होता की आपला असं वाटतंच का. तर मी सांगितलं होतं की खेड्यात शहरात आली तर लोनलीनेस वाढला आणि सुरक्षितता पूर्वी होती पण स्वातंत्र्य नव्हतं. आता स्वातंत्र्य मिळालं पण सुरक्षितता गेली. पण मला असं वाटतं की आत्ताची जी समाज आणि अर्थव्यवस्था आहे तीच मुळे या सगळ्याला मेजरली कारणीभूत असं मला वाटतं. आणि ती बदलल्याशिवाय कितीही टेक्नॉलॉजी पुढे गेली काय झाली तरी सुद्धा हे त्यातनं आपण मुक्त होऊ शकणार नाही. तर आजची समाजव्यवस्था काय आहे ह्याच्याविषयी बोलतो मग आपलं संभाषण थांबवतो. तर आजची समाजव्यवस्था ही प्रचंड नफ्यावर आधारलेली, प्रचंड स्पर्धेवर आधारलेली आणि प्रचंड आत्मकेंद्रित आपल्याला करणारी आहे. त्याला मी न्यू लिबरल कॅपिटलिझम म्हणतो, नव उदारमतवाद. हे पूर्वी अगदी इकॉनॉमिक्सचे सांगायचं झालं तर 1945 ते 1970चं दशक जे होतं अमेरिकेमध्ये त्याला त्यावेळी वेलफेअर स्टेट्स निर्माण झाली आणि युरोपमध्ये सगळी ती पसरली. म्हणजे तुम्हाला रोजगार, बेकार भत्ता होता, तुम्हाला पेन्शन होतं, तुम्हाला ग्रॅच्युटी होती, तुम्हाला हेल्थ केअर, तुम्ही आजारी पडला तर तसं स्टेट तुमचं, जर इंग्लंडमध्ये NHS सुरू झाली, नॅशनल हेल्थ स्कीम त्याला म्हणतात, सर्व्हिस म्हणतात. तर ती आता त्यात बरेच गुणदोष आहेत. पण मुख्य म्हणजे तुम्ही आजारी पडला तरी सुद्धा सरकार तुमची काळजी घेईल. म्हणजे पुन्हा सुरक्षितता प्रोव्हाइड करण्याचं जे गेलेलं होतं ते सरकारचं कवच आज स्कॅन्डिनेव्हियामध्ये म्हणजे नॉर्वे, स्वीडन सगळीकडे आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोकांना सुरक्षितता आहे. ती सुद्धा आता जात चालली की त्यांनी पण न्यू लिबरल व्यवस्था स्वीकारायला सुरुवात केली. पण त्यामध्ये 1980च्या दशकात अमेरिकेमध्ये आणि 1990मध्ये आपण स्वीकारलं. त्यावेळी नव उदारमतवाद सुरू झाला आणि त्या नव उदारमतवादामध्ये सरकारने कुठे लक्ष घालून सगळं प्रायव्हेटने करा. त्यामुळे शिक्षण व्यवस्था सुद्धा शिक्षण सम्राट तयार झाली, प्रायव्हेट हॉस्पिटल्स, पंचतारांकित हॉस्पिटल्स तयार झाली. पण सरकारी हॉस्पिटल्स ही प्रचंड बॅकवर्ड आहे. आज तुम्हाला सांगतो की प्रत्येक हॉस्पिटल, सरकारी जे हॉस्पिटल आणि सरकारी शाळा तर हजारोनी बंद पडतात तुम्हाला माहिती आहे. आणि प्रायव्हेट स्कूल्समध्ये कोट्यावधी देणगी देऊन तुम्ही ते एका तऱ्हेने आरक्षणच आहे. मी खरं तर आरक्षणाविरुद्ध बोंबाबोंब करण्याचं लक्षात ठेवावं की तुम्ही देणगी देऊ ना, कोट्यावधी देणगी देऊन मेडिकल तुम्ही प्रवेश मिळवता
तेव्हा ते फक्त काही लोकांना जनरली वरच्या वर्गाच्या वरच्या जातीच्याच लोकांना ते शक्य होतं. बहुतांश काही अपवाद वगैरे तर ते आरक्षणच आहे खरं अर्थ. तर मुख्यमंत्री ती अशी व्यवस्था तयार झाली की आरोग्य शिक्षण सगळीकडेच प्रचंड एक विषमता निर्माण झाली. आज विषमता ही टेक्नॉलॉजीमुळे सगळ्यात वाढलेली आहे. MIT मधल्या 2 लोकांनी, MIT अमेरिकेतले MIT 2 लोकांनी एक अतिशय सुंदर पुस्तक लिहिलं आहे, पॉवर अँड प्रोग्रेस. आणि त्यांनी अनेक वर्षांचा टेक्नॉलॉजीचा अभ्यास करून विषमता कशी वाढली आहे सांगितलं आहे. थॉमस पिकेटी या फ्रेंच इकॉनॉमिस्टने सुद्धा सांगितलं आहे की विषमता कशी वाढलेली आहे. आणि त्यांनी सुद्धा कित्येक हजारो वर्षांचा त्याने अभ्यास केला, फ्रेंच इकॉनॉमिस्ट. त्याचं कॅपिटल नावाचं पुस्तक आहे. आणि आता आणखीन एक निघालं आहे. त्यांनी भारताचा पण उल्लेख खूप मोठ्या प्रमाणात की भारतात सुद्धा विषमता कशी वाढलेली आहे. आणि ते टेक्नॉलॉजीमुळे नाही, टेक्नॉलॉजी ज्या तऱ्हेने माझ्यामध्ये न्यू लिबरल कॉर्पोरेट जे वापरत आहेत त्यामुळे हे टेक्नॉलॉजी. आता साधं उदाहरण की टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुमचं जर का जे लोक 10 लोक करत असत ते 5 लोक आता ते काम करू शकतात असं जर का असेल तर त्यामुळे बेकारी निर्माण होते का? तर त्यामुळे नाही निर्माण होत. तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून त्या लोकांना कामावरून काढून टाकता म्हणून बेकारी निर्माण होते. कामाचे तास का नाही कमी करत प्रत्येकाचे? अशी मागणी ठेवली पाहिजे आपण सगळ्यांनी, जे प्रगतिशील माणसं आहेत, की कामाचे तास कमी करा. म्हणजे आठवड्याचे आत्ताचं स्टॅटिस्टिक्स असतं जे केन्सनी पण मांडलं होतं बघा. लॉर्ड केन्स म्हणजे तो 1900 महायुद्धानंतर आलेला मनुष्य, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी त्यानंतर आलेला मनुष्य, त्यांनी सांगितलं होतं की पुढच्या टेक्नॉलॉजीमुळे फक्त 3 दिवस काम करावं लागेल आपल्याला आठवड्यात. आत्ता टेक्नॉलॉजी अशी आहे की जर का खऱ्या अर्थाने प्रत्येकाला काम मिळालं आणि उत्तम टेक्नॉलॉजी वापरली तर 2 दिवस काम केलं तर पुरेल आठवड्याला. मजा मारा, मजा करा, पोहायला जा, फिरायला जा, नातेवाईकांना भेटा, गप्पा मारा, चर्चा वाचा, गाणं ऐका. तसं न होता लोक अजूनही प्रचंड कामाचे तास वाढलेले आहेत अमेरिकेत सुद्धा. आज गिग वर्कर्स तुम्ही म्हणाल, झोमॅटो आणि अमुक तुमुक हे सगळे किंवा ओला उबर असले इथे आहे की मला माहिती आहे, पुणे मुंबई सगळीकडे शहरात जगभर प्रचंड काम. म्हणजे मला आठवत आहे मी एक झोमॅटोवरनं मागवलं होतं आणि काहीतरी मागवलं फुटलं. ते फुटल्यानंतर तो चक्कर रडायला लागला. तो म्हणाला की मला तुम्ही जर तक्रार केली माझ्याविरुद्ध तर माझी नोकरी जाईल म्हणा. म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन रेटिंग असतं, किती वेळा तो लवकर गेला, किती वेळा म्हणजे त्यामुळे स्कूटरवरनं इतके भरधाव झालं ते काय ॲक्सिडेंट्स होतात ना, सातत्याने टेन्शन. म्हणजे हा जो सगळा प्रकार आहे की प्रचंड टेन्शन की आपली नोकरी जाईल का, आपल्या कामाचे तास वाढणं आणि वाढायची गरज नाही. एवढी टेक्नॉलॉजी तुमच्याकडे कशाला वाढत? म्हणजे खऱ्या अर्थाने जर का चांगल्या तऱ्हेने ती वापरली आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या हिताकरता वापरली तर आपण 2 दिवस फक्त काम करून नाही करू शकतो. त्या ठिकाणी लोक 6-6 दिवस 7-7 दिवस काम करतात ओला उबरची, फॅमिली निग्लेक्ट करून आणि प्रचंड टेन्शनमध्ये. नंतर आता भारतामध्ये 15 ते 20 हजार त्यांचं इन्कम आहे सगळ्या गिग वर्कर्सचं. तर यामुळे प्रचंड विषमता निर्माण होणं, अस्थिरता निर्माण होणं आणि उच्च मध्यमवर्गीय मध्यमवर्गाने सातत्याने कंपॅरिझन करणं. 1 BHK मग 2 BHK सातत्याने. आणि ती अमेरिकन पुस्तकं फुटपाथवर की यू कॅन ऑल्सो विन वगैरे अशी सगळी पुस्तकं वाचून तुम्ही पण CEO होऊ शकता. प्रत्येकाला ते CEO व्हायचं असतं. प्रत्येकाला वरती त्या मोटिवेशनचे स्पीकर सगळे भाषणं देतात. ते भाषणं ऐकून त्या दिवशी लोकांनी भयंकर उत्साहित घेऊन काम करत दुसऱ्याची पुन्हा फुसतं होतं सगळं. काय कारण इतकी त्या व्यवस्था पिरॅमिड असं आहे की फक्त वरच्या 1% लोकांकरताच ही व्यवस्था 5% जास्ती असते. तर हे जे प्रचंड विषमता, प्रचंड स्पर्धा की सातत्याने आपली तुलना दुसऱ्याशी करायची, हे डिप्रेशनचं महत्त्वाचं कारण आहे. कारण मी कुठेतरी कमी पडतोय आणि तुम्हाला ते सातत्याने दाखवत आहेत. आपल्या TV वरती सुद्धा तुमच्या मुलाखती कोणाच्या बघता तुम्ही? क्रिकेटर्स, नटनाट्या. TV वर सुद्धा किती सायंटिस्टचं तुम्ही मुलाखती ऐकल्या आहेत, किती IITतले इंजिनियर्सच्या ऐकल्या आहेत, किती कलाकारांच्या ऐकल्या आहेत. अगदी किशोर रामणकर, भीमसेन जोशी धरले तसं क्वचितच त्याच्या झीवरती ती मुलाखती कोणीतरी बक्षीस मिळालं आणि त्याला फिल्ममध्ये पहिलं मिळालं कशाला लगेच सगळं ताबडतोब मुलाखती. मला कसा ब्रेक मिळाला त्या सिरियलमध्ये. अशा फालतू नटनट्यांच्या सिरियल, किती इंजिनियर्सच्या, किती सायंटिस्टच्या, किती कलाकारांच्या, किती आर्किटेक्ट्सच्या तुम्ही मुलाखती ऐकलेल्या आहेत. तर किंवा किती विचारवंतांच्या मुलाखती ऐकलेल्या आहेत. हे सोडून नुसते पैसा आणि प्रसिद्धीच्या मागे लागलेला आणि त्याच्याच मागे तुम्ही लागावं ह्याच्याकरता सारख्या जाहिराती आणि त्या जाहिरातीमुळे तुम्ही सारखं मोबाईल भरला, हे भरला, ते भरला, सातत्याने त्याच्या मागे धावा. म्हणजे ते मागे माझ्या पुस्तकात लिहिलेले उदाहरण की तुम्ही स्थिर राहण्याकरता जसं ट्रेडमिलवरती तुम्हाला पळावं लागतं ते वॉकर, तसं तुम्ही स्थिर राहण्याकरता तुम्ही सातत्याने धावतो आहे समाज.
आणि त्या ठिकाणी आपल्याला नोकरी टिकवणं. तर हा जो सगळा समाज आहे हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आत्ताचं अँझायटी, डिप्रेशन आणि याचं. म्हणजे इतर फ्रॉम म्हणतो तसं सुरक्षितता गेले नाही, लोनलीनेस वाढला हे तर आहेच. आणि फ्रॉमच त्यांनीच केलेलं ॲनालिसिस आहे फिअर ऑफ फ्रीडम आणि ह्याच्यामध्ये की हे जे सातत्याने हा समाज जर का आपण बदलला नाही तर AI मध्ये तुम्ही गोळ्या चांगल्या निवडाल, थेरपी चांगली निवडाल, पण त्याचं कारण मुख्य हे आहे ना. म्हणजे जेनेटिक कारण आपण बदलू शकणार नाही, पण मुख्य सामाजिक आणि आर्थिक जी कारणं आहेत जी आपणच तयार केलेली आहे. आपली समाजव्यवस्था जो आपण बदलत नाही. आणि त्यामध्ये मग आणखीन ते भोंदू बाबा आणि हे ते इकडे जा तिकडे जा, ह्या गंडा बांधा आणि हे ते म्हणजे ते तर आणखीनच भयानकच सगळं कारण आहे. सततरी माणसं देवळाकडे वळतात. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की हजमध्ये किंवा आपल्याकडे कुंभमेळ्यामध्ये किंवा आणि इतर तिथे शेकडो लोक दरवेळी मरतात. ते अमरनाथ यात्रेमध्ये शेकडो लोक, तर तो देव वाचवत कसा नाही का. म्हणजे आपल्या भक्तांना वाचवत नाही असलं तरी लोक आपले झुंडीने सगळे जातच असतं सगळे. तर हा जो सगळा प्रचंड धार्मिकता, प्रचंड अज्ञान, प्रचंड अंधश्रद्धा आणि प्रचंड स्पर्धा एका बाजूला आणि त्या स्पर्धेमध्ये सातत्याने अडकलेली ही जनता, आणि दुसऱ्या बाजूला 70-80-90% लोकांनी उद्याचं काय खायचं हा प्रश्न आहे. 80% लोक 5 किलोवर जगतात. हे जे मिश्रण आहे ते मिश्रण आपल्याला प्रचंड धोकादायक पातळीवर घेऊन जात आहे. तेव्हा मानसिक आरोग्य जर का टाळायचं असेल तर पहिल्यांदा समाज आणि अर्थव्यवस्था बदलली पाहिजे. पण ती बदलल्यानंतर सुद्धा प्रश्न येतीलच आपल्याला. त्यावेळेला टेक्नॉलॉजी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर योग्य तऱ्हेने केला पाहिजे. सायकोथेरपिस्ट किंवा डॉक्टरना रिप्लेस न करता ते मदत कशी करतील आपल्या थेरपीला किंवा औषधं शोधण्याला, ह्याचा वापर करून आपण जर का केलं तर आपल्याला एक चांगल्या तऱ्हेचा एक आनंदी समाज आपण तयार करू शकू. तरी प्रश्न राहणार आहे. असं कोणी भयंकर नंदनवन होईल असं काही मला वाटत नाही. पण ते प्रश्न सोडवायला टेक्नॉलॉजीचा वापर आपण चांगल्या तऱ्हेने करू शकू असं वाटतं. आत्ता जे आपण करतो टेक्नॉलॉजीचा वापर, ही व्यवस्था बदलू नका, पण औषध वापरा. ही मलमपट्टी आहे. जरी AI वापरून आपण कॉम्प्रेस केलं आणि चांगलं औषध केलं तर चांगलं औषध चांगल्या थेरपीने आपण तात्पुरतं हे म्हणू, पण ही व्यवस्था बदलली नाही तर पुन्हा स्पर्धा, अस्थिरता, बेकारी, पुन्हा टेन्शन आणि सगळं निर्माण होईल. पुन्हा तुम्ही याल, पुन्हा लक्षणं त्याचा डेटा ड्रिव्हन अप्रोच करून पुन्हा नवीन औषध द्याल. पण ही समाज आणि अर्थव्यवस्था बदलल्याशिवाय आपल्याला काहीही पुढे करता येणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे.